हा चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार 6 धावा जो मात्र येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. उत्कर्ष जाधव गोलंदाजी करत असताना यापूर्वी देखील आपण त्याला बघितला आणि मला वाटतं आता सगळे यंग स्टार ऑनफिल्ड आपल्याला बघायला मिळतील गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाकडून. हा चेंडू पुन्हा एकदा बघायचा यावेळेस मिड ऑफ ला क्लिअर करत चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. आलेला चौकार आहे. 4 धावा इथे मैदानाच्या मध्ये आल्यात. षटक क्रमांक आपण बघतो मैदानामध्ये संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 13 धावा स्कोर कार्ड वरती असणारा षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. एका बाजूला जर मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघ या संघाची स्वप्न आहेत की क्वार्टर फायनल पर्यंत आपल्याला जायचं आहे. वा, लेग ब्रेक मैदानाच्या मध्ये बघायला मिळाले. यावेळेस गोलंदाजीसाठी गोलंदाज बाळू लांडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आलेत. पहिला चेंडू अगदी मैदानाच्या मध्ये लेग ब्रेक जो आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये असणार आहे. संघाचा धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड कडे घेऊन जाईल 13 धावा. प्रसाद जाधव स्ट्राईक तयार. नॉन सेकंडला आपण पाहतोय उत्कर्ष जाधव. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती बोट रोल केली. समोर टाकलेला चेंडू होता मिड विकेट मध्ये. झेल झालाय विकेट. यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आता इथे मैदानाच्या मध्ये असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. नवीन बॅटर आपण पाहतो मैदान दाखल झाले ते सार्थक स्ट्राईक ऑन तयार आहेत. पुढे सरसावत चेंडू देखील खेळला आहे. शॉट पॉईंटच्या दिशेने खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या मध्ये जी आलेली आहे. 14 धावा ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा इथे असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे पुढे सरसावत चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे जो केला जाईल. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक होता आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये आपण बघितलं गेलं तरी यावेळेस बाळू लांडे झेल टिपतोय. कॉटन बॉलची विकेट. षटक क्रमांक संपलं जाईल ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 14 धावा आहेत.
स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय विशालजी आढाव यांचा देखील यशाने आगमन झालेलं आहे. विशाल भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅचकडे पुण्यात तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस बघायचं मैदानामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा चेंडू होता. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल जे आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 15 धावा ज्या धावफलकावरती आहेत. क्रॉस द बॅट यावेळेस खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे डिलिव्हर होईल. आणि तोपर्यंत आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर पुन्हा एकदा 16 धावा बॉल तयार आपण पाहतोय मैदानामध्ये. अनिकेत अगदी बॅकफुटच्या पाठीमागच्या पायाला फोर्स करत आपण पाहतोय चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर 17 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. आतापर्यंत मैदानामध्ये पाहिलं तर सामना क्रमांक 8वा जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आडव्या बॅटने चेंडू पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहेत, चेंडूला कव्हर करतायत. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये नकार कळवला. एकच सिंगल, एक धाव आपण पाहतो फक्त जोडण्याचं काम इथे केलंय. धावफलकावरती 18 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय. सिंगल आली. दुसरा धावेचा आता प्रयत्न केलाय. 2 धावा इथे येतील आणि 1 रन शॉट. त्यामुळे आताची एकच धाव इथे मिळणार आहे. यानंतरची होणारी मॅच रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये डीसीसी पौड कोंढावळे या 2 संघांमध्ये आता खऱ्या अर्थाने एक बिग बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये लगेच तयार राहा. हा चेंडू देखील इथे डॉट येताना आपल्याला बघायला मिळेल. 20 धावा स्कोर कार्डवरती. 3 फलंदाज मैदानामध्ये बाद असताना पुन्हा एकदा इथे वेगवान चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क मैदानाच्या मध्ये होऊ शकलेला नाहीये. षटक क्रमांक संपला जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 20. आज प्रामुख्याने आपण पाहिलं तर स्वतः लेजंड स्टार राजू सक्करगी सर मात्र आपण पाहिले गेले तर 12th मॅनच्या भूमिकेत आहेत. आणि हेच क्रिकेट आहे. कधी कधी आपण पाहिले गेले तर काही पावलं मागं माणूस ज्यावेळेस येतो ना तर कधी कधी ते निर्णय संघाच्या हितासाठी असतात. बरोबर ना राजू सर, की आता टीम आपली पहिले तर जवळपास स्पर्धेतून बाहेर पडलेली आहे. मग इथून पुढे काय शिकायचं तर या नवीन खेळाडूंना आत्मविश्वास जर मिळवायचा असेल तर त्यांना संधी देणं गरजेचं आहे. त्यांनी बॅटिंग केली पाहिजे, त्यांनी बॉलिंग केली पाहिजे. इतर वेळेस आपला अनुभव, आपला खेळ आता अख्ख्या जगाला माहीतच आहे. परंतु आमची टीम ज्यावेळेस आम्हाला बनवायची असते किंवा टीम आम्हाला घडवायची असते त्यावेळेस अशा वेळेस काही पावलं मागे यावं लागतं. आणि चांगला निर्णय म्हणेल मी राजू सक्करगी यांचा. यावेळेस पुढे सरसावलेत. वाह, हा आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास इथे मिळवण्यासाठी या खेळाडूंना संधी दिली आहे. हा षटकार आहे. इथे षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये. अजिंक्य शेवटचं षटक घेऊन आला. पहिल्या चेंडूवरती षटकार. आता मात्र चेंडू थोडासा टप्पा मागे खेचला. मोठं रोल केली चेंडूवरती. डॉट बॉल. सव्वीस धावा ज्या धावफलकावरती आहेत.
अक्रॉस द बॅट यावेळेस मिड विकेटला चेंडू आणि तिथे झेल झालाय. इथे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. स्कोरकार्ड वरती पुण्याच्या मैदानामध्ये बघायचे नवीन बॅटर आता इथे दाखल इथे होणार आहेत. अविनाश जाधव मैदानामध्ये आता असतील. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. लेग ब्रेक आणि इनसाइड एज विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. हा चेंडू पुण्याच्या थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू आपण पाहतो खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. 4 धावा इथे मैदानामध्ये येणार आहेत. स्कोरकार्डवरती धावा जर आपण बघितले गेले तर 30 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहेत. शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल. चला यानंतरची होणारी मॅच रायझिंग स्टार पिरंगुट विरुद्ध DCC पौड कोंडावळे. कॅप्टन टॉससाठी या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा अजिंक्य. यावेळेस एका हाताच्या साह्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि इथे मैदानात बघायचे सिंगल आली. पहिला डाव संपलेला 31 झालेले आहेत. 32 धावेंचं टार्गेट आता मात्र जे असणार आहे ते श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघासमोर. अजय सर, बबन सर या. टॉस देखील आपण करणार आहे आणि या सामन्याचा टॉस सन्माननीय विशालदादा आढाव आणि रविदादा पिंजन यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण लढत आता मैदानाच्या मध्ये जी असेल तर विनंती आहे दोन्ही आमच्या मान्यवरांना पण टॉस करण्यासाठी या. चला फिल्डिंग लावून घ्या टीम आणि आघाडीचे बॅटर्स. लगेच विनंती असणार आहे मारुंजी संघ आपल्या आघाडीचे फलंदाज आता मैदानामध्ये पाठवून द्या. मारुंजी संघाला देखील आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी एक नामी संधी आहे आणि बघायचं आज त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येक संघ इथे आलेला आहे. रायझिंग स्टार संघाने आपण पाहिले गेलं तर इथे टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते DCC पौड कोंडावळे संघाला आणि दोन्ही संघांमध्ये चांगली मॅच इथे मात्र जी रंगणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन आलेले आहेत.
सामन्याकडे जायचे मैदानामध्ये पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने तुम्हाला ते घेऊन जातोय आणि आता बघायचे मैदानामध्ये यावेळेस स्वतः किरण षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तयार असणार आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल झालेत. एका बाजूला असेल किरण, दुसऱ्या बाजूला असेल कौशल. किरण जाधव तयार. चला वेळ वाचवा टीम. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. षटकचा कव्हरचे खेळाडू चेंडू मात्र इथे कव्हर करताय. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि तिथे मात्र 2 धावा यावेळेस येताना जे आपल्याला बघायला मिळणार आहेत. संघाची धावसंख्या 2 धावांनी ते उघडलं जाणार आहे. गोलंदाज तयार पुण्यात किरण. त्यावेळेस स्विच इट करायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होताना जो आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. संघाची धावसंख्या यावेळेस जर आपण पाहिले गेले तर स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 2 धावा आहेत. 22 चेंडू 30 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. मारुंजी संघाला माहिती आहे की फक्त मॅच जिंकून महत्वाचं नाहीये, तर ती चांगल्या फरकाने देखील जिंकणं गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस सरळ अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. 4 धावा इथे मैदानामध्ये आता येतील. कारण आपण पाहिलं तर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाचा आता क्वार्टर फायनलपर्यंत जाण्याचं आव्हान जवळपास आपण पाहिलं तर आता संपलेलं आहे. परंतु मारुंजी संघाला अजूनही संधी ती आहे. हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावे इथे मैदानामध्ये आली. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक देखील 7 धावा ज्या स्कोर कार्डवरती आता इथे असणार आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी मिड ऑन आणि मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ कॅमेरा स्टँडच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. 1 बाउन्स आलेला चौकार आहे. यानंतरची होणारी मॅच रायझिंग स्टार पिरंगुड आणि ओड कोंडावळी संघाला विनंती आपण डगआउट मध्ये जाऊन बसायचंय. मॅच संपल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. आजच्या दिवसातील अतिशय महत्वाची मॅच जी मात्र यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळणार. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि झेल इथे सुटला. एक सिंगल जी येताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता आपण बघतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 12 धावा. आडव्या बॅटने चेंडू इथे खेळला मिड ऑनच्या डोक्यावरून. चेंडू तिथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. हा चौकार. सामन्याकडे जाऊयात. मैदानामध्ये पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. आणि आता जर आपण पाहिले गेले तर 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक षटकाचा खेळ संपलाय. 18 चेंडू अजून शिल्लक आहेत. अजून 16 बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज विराट जाधव. पहिला चेंडू चांगला मैदानामध्ये बघायला मिळाला यावेळेस. विराट जाधवचं आपण पाहिलं तर नक्कीच चांगली सुरुवात जरूर आहे. विशेष
संघाचा विश्वास त्याच्यावरती आहे. परंतु मित्रांनो येणारा काळ मात्र नक्कीच विराटच्या नावाने नक्कीच एक वेगळी ओळख या तालुक्यामध्ये निर्माण होईल. पुन्हा एकदा इनसाइड एज होती, थडब्याच्या दिशेने धावाची संधी आणि तिथे मात्र धावेसाठी नकार होता. संघाचा धावफलक यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय स्थिर असणार आहे. 16 धावा ज्या समोर पाहतोय स्कोर कार्ड वरती. विराज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. लांब असा रनअप आहे आणि यापूर्वीच्या मॅचेस मध्ये आपण पाहिलं विराजचा थोडासा रनअप मध्ये थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली. हा चेंडू पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल, नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. आणि मला वाटतं राजू सकरी सांगत असेल की ह्या चुका तुला टाळायच्या आहेत. आज या चुकीतून तू सावरलं स्वतःला तर नक्कीच येणारा काळ तुझा असेल. परंतु त्यासाठी तू स्वतःला बदललं पाहिजे. फ्री टॉन, पुन्हा एकदा टप्पा चांगला होता. टप्पा मागे ठेवला, खेचून ठेवला टप्पा आणि डॉट बॉलच्या मैदानामध्ये आपण पाहतोय ते सांगता होतीये. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा. स्कोर कार्ड वरती ते असताना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 30 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. शफल होत चेंडू अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा मात्र मुख्य पंचाने दिलाय. एक धावी ती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का नकार आहे. आत्ताच्या 2 धावा. आणि आपण पाहतो की या चुकाच्या विराजला निश्चितपणे सरावातून मात्र या तुला सगळं काही शिकावं लागणार आहे. आता पुन्हा एकदा फ्री टॉन आहे. कौशलसाठी ही फ्री हिटची संधी. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढे सरसावलेत. वाह, डान्सिंग डाऊन द विकेट. मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. इथे षटकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती 25 धावा. कौशलसाठी वेगळं प्राइज आले. कौशलने जर पलीकडच्या बाजूला जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावरती षटकार मारला, जिवलग मित्र परिवाराच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे. सुरेश यावेळेस आपण बघतोय धपलकावरती 29 धावा. 13 चेंडूंचा खेळाचा शिल्लक आहे. 3 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. सामन्याकडे जायचे मैदानाच्या दोन्ही पुन्हा एकदा. आणि इथे मात्र चेंडू आपण पाहतोय डॉट. षटक क्रमांक संपला जाईल. ते मैदानामध्ये दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 29 धावा. 1 रन. जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण असेल. आणि सामना संपवला या षटकाराने. मॅच जिंकली आहे श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब
मारुंजी संघ आणि वेल प्लेड टीम हार्ड लक. गुरुदत्त क्रिकेट क्लब